तर दिल्ली बॉम्बस्फोटाच्याच पार्श्वभूमीवरती नागपूरच्या संघ मुख्यालय इथली सुरक्षाही वाढवण्यात आली आहे। दीक्षाभूमी, मुख्य रेल्वे स्थानक, अजनी रेल्वे स्थानक, इतवारी रेल्वे स्थानकाची सुरक्षा ही देखील आता वाढवण्यात आली आहे। संघ मुख्यालयाला सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि नागपूर शहर पोलीस असा तिहेरी सुरक्षेचा घेरा आहे। रेशीमबाग इथल्या स्मृती भवन परिसरात देखील चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जाणून घेऊया। दिल्ली इथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेमध्ये वाढ केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण संघ मुख्यालयाच्या बडकस चौकाच्या बाजूला जो केशव टी पॉइंट आहे इथे आहे आणि इथे आपण बघू शकतो की बंदूकधारी सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। सोबतच संघ मुख्यालयाकडे आतमध्ये जो जाणारा रस्ता इथनं साधारण 40 ते 50 मीटरवर संघ मुख्यालय आहे। मात्र इथे आतमध्ये जर कोणती वाहनं जात असेल तर त्यांची कसून चौकशी केली जाते। ते स्थानिक नागरिक आहे ज्यांना हे नेहमी ओळखतात, त्यांना सोडलं तर इतर नवीन कोणी व्यक्ती आला किंवा वाहन आलं त्यांची इथे चौकशी केली जात आहे। संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा जर का विचार करायचा झाला तर संघ मुख्यालयामध्ये तिहेरी स्वरूपाची सुरक्षा आहे। जो आतमधला पहिला घेरा आहे तो सीआयएसएफ कडे आहे। पहिली ती सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफ कडे आहे। त्यानंतर तो दुसरा सुरक्षेचा घेरा असतो तो एसआरपीएफच्या तुकड्यांकडे असतो आणि बाहेरच्या सुरक्षेचा घेरा आहे तो नागपूर शहर पोलिसांकडे असतो। आपण बघू शकतो की हा केशव टी पॉइंट इथे नागपूर शहर पोलिसांचे जवान तैनात आहे। संघ मुख्यालय परिसराची सुरक्षा वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे।